brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राजकारणामध्ये असणारे महाराष्ट्र राज्यातले काही राजकारणामधले लोक सुद्धा याच्यामध्ये काही प्रमाणात आहेत या VSR कंपनी बरोबर. मग एवढे पॉवरफुल लोक VSR या कंपनीच्या मागे जर असतील तर मग दादांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न निर्माण होतो. नरेंद्र मोदी साहेबांना जे या देशाचे पंतप्रधान आहेत आणि अमित शहा साहेबांना विनंती करतो की तुम्हीच तुमच्या मित्राला म्हणजे अजितदादांना तिथे न्याय देऊ शकता आणि आमच्या अजितदादांना न्याय तिथे मिळू शकणार नाही, म्हणून आम्ही या मंत्र्याचा राजीनामा त्या ठिकाणी तिथं मागतो. मगाशी मी आपल्या सर्वांना इथं दाखवलं की भारताचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते ज्या पक्षाचे आहेत TDP, त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत चंद्रबाबू नायडू, त्यांच्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची एक फायनान्शियल कंपनी आहे. त्या फायनान्शियल कंपनीली या VSR कंपनीला म्हणजे जी दादांचं विमान अजितदादांचं काकांचं जे विमान होतं ते ज्या कंपनीली मॅनेज केलं होतं VSR, त्या कंपनीमध्ये फंडिंग फायनान्शियल फंडिंग हे चंद्रबाबू नायडू साहेबांच्या फॅमिलीच्या एका फायनान्सच्या बँकनी त्याने NBFCली त्या ठिकाणी केलं. आता मग तुमच्याच घरचे लोक जर VSR ला पैसे लावत असतील, रोहित सिंगच्या लग्नामध्ये जर तुम्ही तिथं जात असाल, रोहित सिंग म्हणजे हा VSR चा डायरेक्टर आहे, मग अशा पद्धतीने तुमचे फायनान्शियल लिंक्स असतील. तसंच TDPच्या जवळ असणारा एक बिझनेसमन त्याचं सुद्धा एक विमान VSR कडे असं आम्हाला कळतं. आणि भारतातलं सगळ्यात लेटेस्ट लेगेसी 650 हे सुद्धा दुबईला VSR कडे ठेवले, त्याची लिंक TDP कडे त्या ठिकाणी आहे. मग TDP आणि VSR चे एवढे घनिष्ठ आणि एवढे जवळचे व्यक्तिगत आणि कमर्शियल जर त्यांचं नातं या VSR कंपनी बरोबर असेल तर मग आम्ही अपेक्षा कशी करायची की TDPचाच एक खासदार हा देशाचा आता तिथं एव्हिएशन मिनिस्टर आहे, विमान वाहतुकीचा मिनिस्टर आहे, मग त्याच्या माध्यमातून अजितदादांचा घात का अपघात याची इन्व्हेस्टिगेशन ही कशी पारदर्शक पद्धतीने होईल असा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी वाटतो. त्यामुळे हे जे TDPचे देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांनी तिथल्या तिथं राजीनामा आपला दिला पाहिजे. कारण का हे इन्व्हेस्टिगेशन सुरू होण्यापूर्वी जर त्यांनी सांगितलं असतं की TDP आमचा जो ग्रुप आहे, आमचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याच एका कंपनीने VSR ला फंडिंग केलंय तर आम्ही ते स्वीकारलं असतं, पण ती गोष्ट तुम्ही लपवली. मग VSR ज्याची तुमच्याबरोबर कमर्शियल म्हणजे आर्थिक आणि व्यावहारिक आणि काही व्यक्तिगत जर नातं असेल तर आमचं मत आहे की तुम्ही हे इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते तर होतच नाही. DGCला सांगून ह्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठे मॅनिप्युलेशन करू शकता, कागदपत्र हे हेरफार त्या ठिकाणी करू शकता आणि आमच्या अजितदादांना न्याय तिथं मिळू शकणार नाही, म्हणून आम्ही या मंत्र्याचा राजीनामा त्या ठिकाणी तिथं मागतो. आणि त्याच्याच बरोबर एवढे मोठे मोठे लोक काही राज्यातले पण काही मोठे राजकारणामध्ये असणारे महाराष्ट्र राज्यातले काही राजकारणामधले लोक सुद्धा याच्यामध्ये काही प्रमाणात आहेत या VSR कंपनी बरोबर. त्याच्या आंध्राचे काही आहेत, गुजरातचे काय आहेत, मध्य प्रदेशचे काय आहेत आणि हे इतके पॉवरफुल लोक आहेत जे बिझनेसमध्ये आहेत नाही तर ते राजकारणामध्ये आहेत. मग एवढे पॉवरफुल लोक VSR या कंपनीच्या मागे जर असतील तर मग दादांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आम्ही व्यक्तिगत नरेंद्र मोदी साहेबांना जे या देशाचे पंतप्रधान आहेत आणि अमित शहा साहेबांना विनंती करतो की तुम्हीच तुमच्या मित्राला म्हणजे अजितदादांना तिथे न्याय देऊ शकता. आणि हा न्याय देत असताना तुमचे मित्र पक्ष जे कुठले आहेत ते राजकारणाच्या हेतूतून त्यांचा पाठिंबा तुम्ही तिथं घेतला असला तरी अजितदादा हे तुमचे मित्र होते, त्यामुळे मित्राला आणि मैत्रीला तुम्ही महत्व देता का राजकारणाला, हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण एवढे मोठे लोक याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे आणि VSR ला पाठराखण करत असल्यामुळे जर न्याय मिळायचा असेल तर ताकदवान लोकच लागतील. आणि आज जर बघितलं तर सगळ्यात पॉवरफुल लोक हे नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान आणि HM म्हणजे बरेच लोक या VSR कंपनीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणून शेवटी कोणावर तरी अजून ताकदवान व्यक्तीवर आपल्याला अवलंबून राहावं लागेल. ते आज ताकदवान कोण आहेत तर मुख्य जे पंतप्रधान साहेब हे देशाचे होम मिनिस्टर देशाचे आणि विरोधी पक्षाचे नेते म्हणजे राहुल गांधीजी या तिघांवर हे इन्व्हेस्टिगेशनच्या पुढचे दिशा या अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं.